क्रिकेटचा देव असा शब्द उच्चारला की सर्वांच्या डोळ्यासमोर येतात ते सचिन तेंडुलकर साहेब. महाराष्ट्राचा हा हिरा जगभरात क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जातो. सचिन व्यतिरिक्त सुनील गावस्कर, जहीर खान, रोहित शर्मा, विराट कोहली अनेक खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राच्या नावाचा डंका वाजवत आहेत. मात्र या सर्व मार्तब खेळाडूंच्या यादीत कृष्णा सातपुते नावाच्या वादळाने आपल्या नावाची दखल घ्यायला भाग पाडलं. टेनिस क्रिकेट विश्वाच्या ज्याने अधिराज्य गाजवलं, टेनिस क्रिकेटला नवीन ओळख निर्माण करून दिली, अशा कुर्डुवाडी सोलापूरच्या कृष्णा सातपुतेचा संघर्ष सुद्धा तितकाच प्रेरणादायी आहे. नमस्कार बांधवांनो, आज आपण कृष्णा सातपुते कोण आहेत या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी ओंकार गावडे आणि तुमचं ओंकारचे गजाली या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे. कृष्णा सातपुते यांचे आयुष्य संघर्षमयी होते. भारतानं 1983 साली कपिल देव यांच्या नेतृत्वात पहिल्यांदा वर्ल्ड कप उंचावला आणि त्याच वर्षी महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील ढवळस रेल्वे स्थानकाच्या रेल्वे क्वार्टरमध्ये कृष्णा सातपुते यांचा जन्म झाला. 1/5/1983 ही कृष्ण लक्ष्मण सातपुते यांची मूळ जन्मतारीख. कृष्णाचे वडील रेल्वेमध्ये कार्यरत होते, त्यामुळे ढवळस रेल्वे स्थानकाच्या हद्दीत असणाऱ्या रेल्वे क्वार्टरमध्ये त्यांचे संपूर्ण बालपण गेले. लहान वयात कृष्णाचा स्वभाव खोडकर होता. मस्ती करणे, झाडावर चढणे, लपून बसणे, खोड्या काढणे, त्यामुळे अनेक वेळा त्याने वडिलांचा सुद्धा मार खाला आहे. कृष्णाचे 1ली ते 4थी पर्यंतचे शिक्षण ढवळस गावातील शाळेत झाले. त्यानंतर वडिलांची कुर्डुवाडी येथे मध्ये बदली झाली व पुढील शिक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रशाला कुर्डुवाडी येथे पूर्ण झाले. त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण KN भिसे कुर्डुवाडी या महाविद्यालयात त्यांनी शिक्षण घेतले. या कालखंडात त्यांनी क्रिकेटवर असलेले प्रेम जराही कमी होऊ दिले नाही. शालेय जीवनात तो फार रमला नाही, कारण मैदानात चौकार आणि षटकार खेचण्यात जो आनंद त्यांना मिळत होता तो आनंद शाळेच्या 4 भिंतीमध्ये त्यांना कधी मिळाला नाही. इयत्ता 12वी पर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर बहुधा त्यांनी पुढे शिक्षण घेतले नाही. कुर्डुवाडी कृष्णा सातपुते यांचा क्रिकेट कारकिर्दीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात त्यांनी लहान असतानाच मोठ्या पोरांमध्ये खेळायला सुरुवात केली होती. त्यांच्या फलंदाजीचे तेव्हाही सर्वांना कौतुक होते. निर्भांड आणि धमाकेदार फटकेबाजी करत असल्यामुळे चांगल्या गोलंदाजांचा सुद्धा त्याने लहान वयात घाम काढला आहे. पुण्यातील प्रसिद्ध आणि बाप संघ म्हणून ओळखत असलेल्या प्रतीक 11 संघाविरुद्ध त्यांना खेळण्याची संधी मिळाली होती. या संधीचं त्यानं सोनं केलं आणि प्रतीक 11 मधील दिग्गज गोलंदाजांवर जबरदस्त प्रहार करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. खऱ्या अर्थाने कृष्णाच्या या खेळीमुळे त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. सामना झाल्यानंतर प्रतीक 11 संघाचे मालक यांनी स्वतः कृष्णाशी संपर्क साधून त्यांना संघातून खेळण्यासाठी आमंत्रण केले. त्या दिवसापासून कृष्णाच्या टेनिस पर्वाला सुरुवात झाली. एकीकडे कृष्णाचं क्रिकेट कारकीर्द बहरत होतं, मात्र दुसरीकडे त्याच्या कुटुंबाचं दुःखाचा डोंगर कोसळला होता. त्यांच्या वडिलांचं आजाराने निधन झालं आणि कुटुंबाला मोठा हादरा बसला. कृष्णाने वडिलांवर उपचार करण्यासाठी बरेच प्रयत्न केले, कर्ज काढून अमाप खर्च केला, परंतु त्यांचे वडील वाचू शकले नाहीत. त्यांचं निधन झालं. कृष्णा या दुःखातून सावरूनच तोच वडिलांच्या निधनाचा आईला जबरदस्त धक्का बसला होता. त्या दुःखातून त्यांची आई सावरू शकली नाही आणि वडिलांच्या पाठोपाठ आईचे सुद्धा त्याच महिन्यात निधन झाले. एकाच महिन्यात कृष्णा पोरगा झाला होता. एकीकडे आई वडिलांच्या मृत्यूचा शोक, दुसरीकडे त्याची पत्नी गर्भवती होती. वडिलांच्या आजारपणात बराच पैसा खर्च झाला होता, त्यामुळे कर्जही खूप झाले होते.
त्यामुळे त्याने वाटेल ते काम करायला सुरुवात केली. बिगारी, रोजगारी, मजूरदारी म्हणून सुद्धा त्याने कामं केली. संकट चहूबाजूनी हमला करत होती, परंतु कृष्णाने क्रिकेट खेळणे काही थांबवले नाही. एका मुलाखतीत कृष्णाने सांगितले होते की एक वेळ अशी आली जेव्हा माझ्याकडे बायकोला रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी पैसे नव्हते, तेव्हा भंगार विकून मी पैसे आणले होते. माझ्या आयुष्यातील ही पहिली आणि शेवटची चूक होती, असे त्याने तेव्हा म्हटलं होतं. त्यानंतर कृष्णाने ती चूक पुन्हा कधीच केली नाही. क्रिकेट वेड्या कृष्णाने आपल्या क्रिकेट प्रेम कायम ठेवत खेळत सातत्य ठेवलं आणि पुण्यामध्ये प्रतीक 11 कडून खेळायला सुरुवात केली. याच काळात तो पुण्यातील एका कंपनीमध्ये नोकरी करू लागला. मात्र मैदानावर चौकार आणि षटकारांची आतषबाजी करणारा कृष्णाला ऑफिसच्या 4 भिंती कोठडी प्रमाणे भासत होत्या. कृष्णाने पूर्ण वेळ क्रिकेटमध्येच करिअर करण्याचा निर्णय घेतला आणि मैदान गाजवायला सुरुवात केली. हळूहळू त्यांच्या खेळाचा स्तर उंचावत गेला. त्यांच्या फलंदाजीने त्याने टेनिस क्रिकेटमधील मार्तबदर खेळाडूंना अक्षरशः फोडून काढले. त्यांच्या फलंदाजीचे क्रेज तरुणांमध्ये निर्माण झाली. फक्त कृष्णाची फलंदाजी पाहण्यासाठी चाहते तुफान गर्दी करू लागले. त्याने सुद्धा चाहत्यांना हिरमोड केला नाही. अनेक शतक, अर्धशतक ठोकून त्याने आपल्या फलंदाजीचा धडाका कायम ठेवला. 2019 मध्ये गोव्याच्या एका मोठ्या स्पर्धेत प्रतीक 11 विरुद्ध रायगड हे दोन्ही संघ फायनल मध्ये एकमेकांच्या विरुद्ध येऊन ठेपले. दोन्ही बाप संघ आमने सामने आल्यामुळे चाहत्यांसाठी ही मोठी पर्वणी होती. फायनलला प्रतीक 11 संघाला जिंकण्यासाठी 8 षटकांमध्ये 88 धावा करायच्या होत्या. मात्र प्रतीक 11ची सलामीची आणि मधली फळी कोसळूनच पडली होती. प्रतीक 11चे 5 गडी 17 धावसंख्येवर बाद झाले होते. त्यामुळे सर्व भार कृष्णाच्या खांद्यावर आला होता. कृष्णाने या परिस्थितीमध्ये सुद्धा न डगमगता तुफान फलंदाजी केली. चौकार आणि षटकारांची त्याने आतिषबाजी केली आणि 1 षटक राखून प्रतीक 11 संघ विजयी झाला होता. इंग्लंडमध्ये झालेल्या ICC श्रीयो चषकामध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यामध्ये त्याने भारताच्या टीमचे सार्थ केले होते. तसेच 2022 साली झालेल्या 6 संघांच्या चॅम्पियन ट्रॉफीमध्ये त्याच्यावर भारताचा कर्णधार पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. या स्पर्धेत भारत, पाकिस्तान, श्रीलंका, ओमान आणि कॅनडा, US या 6 देशांचा समावेश होता. टेनिस क्रिकेटमध्ये कृष्णाने भारताकडून खेळताना 23 शतके ठोकली आहेत. त्याचबरोबर देशांतर्गत टेनिस क्रिकेटमध्ये 25हून अधिक शतकांची नोंद त्याच्या नावावर आहेत. 2001 मध्ये एकाच सामन्यात 14 षटकार ठोकण्याची भीम पराक्रम त्याने केला होता. टेनिस क्रिकेटच्या इतिहासात कृष्णाच्या या दमदार खेळीची नोंद झाली आहे. तसेच एका षटकात 6 षटकार ठोकण्याचा विक्रम त्याने आतापर्यंत 3 वेळा केला आहे. त्याने आतापर्यंत टेनिस क्रिकेटमध्ये अनेक पारितोषिक जिंकले असून त्यामध्ये त्याने दुचाकी यांचा समावेश आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे टेनिस क्रिकेट विश्वात सर्वाधिक शतके ठोकण्याचा विक्रम फक्त कृष्णा सातपुतेच्या नावावर आहे. कृष्णा सातपुतेने आपल्या टेनिस क्रिकेट कारकिर्दीत अनेक वेळा एकाही सामने आपल्या संघांना जिंकून दिले आहेत. त्याच्या बॅटमधून निघणारे चौकार आणि षटकार पाहण्यासाठी चाहते मैदानामध्ये मोठ्या संख्येने तेव्हाही गर्दी करत होते आणि आजही गर्दी करत आहेत. चाहता वर्ग देशाच्या कानाकोपऱ्यात असल्यामुळे देशभरातील विविध संघ त्यांना खेळण्यासाठी आमंत्रण करतात. कर्नाटकातील कारवजमध्ये खेळत असताना त्याने 57 चेंडूंमध्ये 159 धावांची धुवाधार खेळी केली होती. त्याचा पराक्रम पवित्र पाहून विरुद्ध टीमसह चाहते आवक झाले होते. कृष्णाने आपल्या फलंदाजीने चाहत्यांना आकर्षित केलेच, परंतु त्याचबरोबर त्याने भारतातील संघाचे दिग्गज खेळाडूंना सुद्धा आपल्या नावाची दखल घ्यायला भाग पाडले. सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, हरभजन सिंग, युवराज सिंग सारख्या वर्ल्ड कप विजेत्या खेळाडूंनी सुद्धा कृष्णाचा खेळ पाहिला आहे. तसेच
त्यांचे तोंड भरून कौतुक सुद्धा केले आहे. टेनिस क्रिकेटला नवीन ओळख मिळवून देण्यामध्ये नक्कीच कृष्णा सातपुते यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे त्यांचा खेळ पाहण्यासाठी चाहते लांबून लांब मैदानामध्ये आपली उपस्थिती दर्शवतात. तुम्हालाही कृष्णा सातपुते यांचा खेळ पाहिला असेल तर नक्कीच कमेंटमध्ये कळवा आणि ही माहिती आवडली असेल तर नक्कीच कमेंटमध्ये जय हिंद लिहायला विसरू नका. धन्यवाद.